ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, घरामध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर सगळ्यांच्या आनंदाला उधाण येतं. प्रत्येकाची मनं आणि हृदये हर्षित होतात आणि आपण वाट पाहतो की हे बाळ बोलायला कधी लागेल. सुरुवातीला बाळाचे भोबडे बोल जेव्हा आपल्या कानावर पडतात तेव्हा आपल्याला किती आनंद होतो. आणि होय, देवाने आपलं हे मानवी जीवन सुकर करण्यासाठी, सोपं आणि सहज करण्यासाठी नाना देणग्या दिलेल्या आहेत. नाना गुणांनी आपल्याला सुसंपन्न केलेलं आहे आणि त्यापैकी एक देणगी म्हणजे बोलण्याची ताकद. मानवाच्या शरीरामध्ये, जीवनामध्ये जे काही शिजत असतं ते शब्दाद्वारे तो बाहेर काढत असतो, आपल्या मुखाद्वारे बाहेर काढत असतो. आणि म्हणून बाळ योग्य वेळेला बोलायला लागलं तर आपल्याला आनंद होतो. परंतु बाळ योग्य वेळी बोलत नाही किंवा बोलायची सवय अजून झाली नाही तेव्हा आपल्याला देखील भीती वाटते. होय माझ्या प्रिय बंधू बहिणो, मनुष्य जीवनातील भावभावना, आपलं सुखदुःख, आपल्या मनातील सगळे विचार हे आपण शब्दाद्वारे बाहेर काढत असतो. आता शब्द त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे आणि इतरांबरोबर संबंध जोडण्यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे. ह्या शब्दाद्वारे आपण संबंध जोडू शकतो. या शब्दाद्वारे आपण इतरांबरोबरचे संबंध तोडू शकतो. आणि म्हणून आपले शब्द जर सकारात्मक असले, आपले शब्द जर प्रेमाचे असले तर नक्कीच ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं, त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतो आणि आपल्या जीवनात देखील आनंद येतो. आपले शब्द माझ्या प्रिय बंधू बहिणो इतरांच्या जीवनासाठी ते प्रभावशाली आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा आपण नकारात्मक शब्द वापरतो त्याचा वाईट परिणाम इतरांवर होतोच होतो, परंतु तो आपल्यावर देखील होतो. शब्द तेच असतात, परंतु प्रेमामध्ये ते शब्द गोड असतात, ऐकायला वाटतात. शब्द तेच असतात, परंतु रागामध्ये त्या शब्दाची धार वाढलेली असते आणि ते बोचक होत असतात. आणि आपण पाहतो ह्या चांगल्या शब्दाद्वारे, सकारात्मक शब्दाद्वारे महात्मा गांधीजीसारख्या मोठ्या नेत्यांनी देश बांधणी केलेली आहे. नकारात्मक शब्द, वाईट शब्द, प्रक्षोभक भाषणं ह्याद्वारे हिटलरने तर यहुदी लोक किंवा ज्यू लोकांची हत्या केलेली आहे आणि जगामध्ये युद्ध घडवून आणलेलं आहे. आज देखील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या शब्दाद्वारे आपण कोण आहोत हे इतरांना आपण सांगत असतो. पाकिस्तानमधील मलाला युसुफझई ही 15 वर्षाची तरुण मुलगी जेव्हा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ती शाळेमध्ये शिकत होती, तेथे तालिबान लोकांनी चुकीचा आदेश आणलेला होता की स्त्री शिक्षण बंदी घातलेली होती. मुलींनी शाळेत जायचं नाही, शिक्षण घ्यायचं नाही, म्हणजे चूल आणि मूल इतकंच स्त्रीचं जीवन असायला हवं. परंतु मलाला युसुफझई हिला ते पटलं नाही. ही तरुण मुलगी ह्या अतिरेकी संघटना, तालिबान संघटनेच्या विरुद्ध ती शिक्षण देऊ लागली. स्त्री मुक्तीसाठी तिने कार्य केलं. निरनिराळ्या ठिकाणी ती चांगलं भाषण करत होती आणि त्यामुळे लोकांवर परिणाम होत होता. ते त्यांना पचलं नाही. तेव्हा तालिबान लोकांनी मलाला युसुफझई ही 15 वर्षाची मुलगी हिला गोळ्या घातल्या. नशीब बलवत्तर होतं म्हणून ती वाचली. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एवढा प्राणघातक हल्ला ह्या तरुण मुलीवर झालेला असताना तिने आपलं चांगलं कार्य सोडलं नाही. आजपर्यंत स्त्री शिक्षणासाठी ती अनेक प्रकारच्या मोहीम राबवते आणि म्हणून 2014 जगातील प्रसिद्ध किताब म्हणजे नोबेल पारितोषिक हे तिला देण्यात आलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, योहानाचं शुभवर्तमान अध्याय 6 ओवी 60 ते 69 पर्यंत आपल्याला देवाचं वचन सांगतं. प्रभूचे शब्द गुणकारी होते, प्रभूचे शब्द हितकारी होते. त्याच्या शब्दाने नाना चिन्ह चमत्कार होत होते. लोकांचे लोंढे त्याच्या मागं राहत असत, कारण त्यांनी चमत्कार पाहिलेले होते. परंतु जेव्हा प्रभूने त्याच्या जीवनाची खरी योजना त्यांच्या समोर ठेवली की मला दुःख, यातना होणार आहेत, मला क्रूसावर मारणार आहेत, हे सगळे ऐकल्यानंतर जे अनेक लोक त्याच्या मागं चाललेले होते ते त्याला सोडून गेले. कारण त्यांना फक्त आनंद हवा होता, त्यांना जीवनाचा खरा अर्थ कळाला
मिळालेला नव्हता, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला खरोखर ओळखलं नव्हतं आणि म्हणून ते सोडून जातात। येशूचे विचार क्रांतिकारक होते आणि येशूचे शब्द सत्यवचनी होते। त्याच्या वचनाद्वारे लोकांना आरोग्य मिळत होतं, त्याच्या प्रभावशाली शब्दाद्वारे वादळ आणि वारं शांत होत होतं, त्याच्या शब्दाने माझ्या प्रिय बंधू भगिनींनो अनेकांचे आजार बरे होत होते आणि त्याचे शब्द रागाचे देखील होते। मंदिरामध्ये चाललेला बाजार त्याला अजिबात पटला नाही, तेव्हा त्याने रागाचे शब्द देखील वापरलेले आहेत। आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा हे सगळं लोकांसमोर सांगतो की माझ्या जीवनामध्ये दुःख, कष्ट आणि वेदना येणार आहेत, हे लोकांना रुचलं नाही आणि पटलं नाही आणि म्हणून अनेक लोक त्याला सोडून जातात। तेव्हा प्रभू येशू 12 शिष्यांना प्रश्न विचारतो, तुम्हाला देखील सोडून जायचं आहे का? आणि पेत्र उत्तर देतो, सार्वकालिक जीवनाची वचनं तुझ्याकडे आहे, आम्ही कुठे जाऊ? सार्वकालिक जीवनामध्ये खरा आनंद देणारा, जीवनामध्ये खरं सुख देणारा, जीवनामध्ये खरे प्रश्न सोडवणारा तूच ह्या जगाचा मुक्तिदाता आहे, तारणकर्ता आहे। तेव्हा आम्हाला ह्या जगातील कोणाच्याही शब्दापेक्षा तुझी वचनं ही खरी आहेत, सत्याची आहेत, उजेडाची आहेत आणि प्रकाशाची आहेत आणि म्हणून आम्ही तुझं वचन स्वीकारणार आहोत। आज प्रभूचं वचन पुन्हा एकदा आमच्या जीवनासाठी आव्हानात्मक आहे। आम्ही ह्या जगात राहत असताना आम्हाला आमच्या कानाला जे गोड लागतं तेच आम्ही ऐकतो, परंतु ते खरं आहे का? सत्यवचनी आहे का? प्रभूचे शब्द जे आहेत हे सत्यवचनी आहेत। आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ते ग्रहण करण्यासाठी आपण वेळोवेळी बायबल वाचायला पाहिजे। आपण वेळोवेळी चर्चमध्ये देवाचं वचन ऐकल्यानंतर आपलं हृदय आणि अंतःकरण त्यासाठी तयार करायला पाहिजे, म्हणजेच त्याचा प्रभाव आपल्यावर होईल। आणि त्यासाठी आजच्या ह्या मिसावलीमध्ये आपण प्रार्थना करूया। आमेन।